माले बिग बॉस मध्ये जावानी भलती हाऊस, माले बिग बॉस मध्ये जावानी भलती हाऊस, तुम्हाला सांगतो मी एक एक मजान मौज. असं वाटत होतं हे वेगळं जग आहे. फॅमिली दूर, मित्र दूर, स्वतःसाठीच आधार बनायचं, स्वतःलाच खंबीर बनवायचं, हे त्या घरात शिकलो. करताच आम्ही उपोषण केलं होतं 30 तासाचं. मी 30 तास जेवलो नव्हतो. मला थोडस एक खंतता आहे की ठीक आहे 1-1.5 तासाचा एपिसोड राहतो, पण त्या 1-1.5 तासामध्ये मी 24 तास तर माणूस गप्प कसा बसू शकतो. आपण जर प्रेक्षकांसमोर दिसतोय, दाखवतोय, तर या चोऱ्या चपाट्या कशासाठी विनाकारण? नॉमिनेट करताना सुद्धा पहिलं जो करणारा होता तो हे बोलायचा की सचिन दादा खूप चांगले आहे. रुचिताला कितीदा बोललो, की रुचिता तू बोलते चांगलं, छान बोलते, पण नको ना इतक्या पद्धतीने ह्या गोष्टी. राखीजी 4-5 दिवसापासून आहे ना, म्हणजे अरे यार सचिन आपण करू काहीतरी कॉन्टेंटसाठी करू, म्हणजे एक मजा मस्तीचा वेग, आणि त्यांचा स्वभाव तोच. हॅलो नमस्कार फ्रेंड्स, मी मज्जाची नीलम. बिग बॉस मराठी 6च्या घरात सध्या धुमाकूळ घालतायत सगळेजण, आणि याच आठवड्यात बाहेर आलेले सचिन सर माझ्यासोबत आहेत. सचिन सर कसे आहात? मजेत. अगदीच. पण या घरात तुमचा स्वभाव प्रेक्षकांना प्रचंड आवडत होता, आणि सगळेच असं म्हणतात की तुम्ही कोणाशी न भांडता या घरात राहिलात, सगळ्यांशी चांगले राहिलात. पण मला हेच विचारायचं की गुड बुक्स मध्ये राहणं हाच तुमचा खेळ होता की असं काही ठरवलं होतं? गुड बुक्स मध्ये मी गुड बुक्स हा शब्द तिथे वेगळ्या पद्धतीने बोलला जातो हे मी पहिल्यांदा समजलं, पण मला तर तो शब्दच आवडत नव्हता त्या ठिकाणी. जे होतं ते होतं. मला नॉमिनेट करताना सुद्धा पहिलं जो करणारा होता तो हे बोलायचा की सचिन दादा खूप चांगले आहेत, पण मी ह्या कारणाने. मग गुड बुक्स राहिला असतं तर कोणी मला नॉमिनेट पण नसतं केलं. अगदीच. पण आम्ही जेव्हा सगळं एपिसोड बघतो तेव्हा तुमचा वावरच आम्हाला घरात दिसत नाही. आम्हाला सचिन कुमावत असे स्टँड घेताना, स्वतःचा मुद्दा मांडताना हे कुठेच पाहायला मिळाले नाही, आणि ते घरातच दिसले नाही असं वाटतं. हे खूप चुकीचं वाटतंय तुम्हाला. गेल्या पहिल्या 3 आठवड्यात मी नॉमिनेट नव्हतो, नंतरच्या 3 आठवड्यात नॉमिनेट होतो, आणि नॉमिनेट असताना प्रेक्षकांनी जे भरभरून मला वोटिंग केलं आणि त्या माध्यमातून मी सेफ होत गेलो, तर हे कदाचित मी कुठेतरी जेवढाही दिसलो असेल तेवढा. पण हे आहे की मी आता काल परवाचं बाहेर आलोय समजा, तर मला ज्या ठिकाणी मी ठाम बोललोय, ज्या ठिकाणी माझ्या काही गोष्टी होत्या, मग ते एंटरटेन असेल किंवा कोणत्या मुद्द्यांमध्ये बोलणं असेल किंवा कुठे स्टँड घेणं असेल, मी खूप मनापासून या सगळ्या गोष्टी केल्या, आणि जे योग्य आहे त्या योग्य गोष्टी करण्याचा मी 100% प्रयत्न केला. पण मग मला थोडस एक खंतता आहे की ठीक आहे 1-1.5 तासाचा एपिसोड राहतो, पण त्या 1-1.5 तासामध्ये मी 24 तास तर माणूस गप्प कसा बसू शकतो? बरोबर आहे की नाही? अरे मी झोपत पण नव्हतो तिथे, झोप सुद्धा लागत नव्हती मला, कारण थोडं एसीचं वातावरण या काही गोष्टींमुळे. तर मी नुसतं एका ठिकाणी गप्प बसणारा माणूस आहे का? मी आयुष्यात गप्प कुठेच बसलो नाही. गप्प बसलो असतो तर इथपर्यंत आलो असतो का? नसतो आलो. काहीतरी करत गेलो, काहीतरी धडपड करत गेलो, म्हणूनच मी पूर्ण महाराष्ट्रासमोर या इथपर्यंत आलोय. तर हे कुठेतरी मला हे वाटतंय की मी बऱ्यापैकी असल्यावर सुद्धा थोडस मी कुठेतरी कमी दिसलो किंवा दाखवल्या गेलो, ते मला नाही माहिती. पण मी खूप मनापासून कंटिन्यू, आता तुम्ही जे कोणी कंटेस्टंट्स बाहेर येतील किंवा जे आलेत त्यांना विचारा सचिन कुमारचं घरामध्ये किती योगदान होतं, खरंच विचारा. तुम्हाला ते उत्तर, ते म्हणजे नाही का, एक आपण एखादी प्रूफ देतो, ते प्रूफ तुम्हाला जेन्युइन प्रूफ देतील, आणि तुम्हाला ते कामात पण येईल. हे शक्यच नाही की मी त्या ठिकाणी, अरे मी प्रेक्षकांसाठी आलोय, तर मी गप्प बसायला नाही आलोय ना. तिथे किती प्रमाणात, आता मी पूर्ण एपिसोड काही पाहिले नाहीये, मी काही पाहिले, पण त्या ठिकाणी किती मजा मस्ती, किती स्टँड घेणं, किती मुद्द्यांवर बोलणं, आणि जे पण एक आहे जिथे योग्य आहे तिथेच मी बोललोय. विनाकारण जर कोणत्या या कपावरून किंवा ग्लासावरून भांडण होतंय आणि ते काहीतरी ते भलतीकडे जाते, तर मी तिथे नाही बोलतो, कारण ते विनाकारणच आहे. हा, ज्या ठिकाणी योग्यता आहे कुठेतरी हे विषय मोठा होतोय किंवा खूप काही त्या विषयाचं
सगळ्या घरावर परिणाम होतोय तर त्या ठिकाणी मी नक्कीच उभा राहील आणि ते माझी गरज होती उभं राहायला. पण मग ते काय माहिती मला, आता मी पाहिलं अजून बाकीचे एपिसोड, मी सगळंच नाही पाहिलं कारण माझ्याकडे टाइम पण नव्हता. लगेच लागलीच सगळं प्रेस कॉन्फरन्स आहे. अगदीच. आणि आम्ही जेव्हा सगळे पाहत होतो किंवा अनेकदा असं वाटत होतं की या घरात खूप वाद होत आहेत आणि तुमच्यापर्यंत काही जण वाद घेऊन येतात, भांडण्याचा प्रयत्न करताय, पण तुम्ही कुठेतरी तुमच्यासाठी स्वतःसाठी स्टँड नाही घेते, तर कुठेतरी घाबरलं जात होतं किंवा कॉन्फिडन्स कमी पडत होता किंवा स्वभाव अडत होता, चांगुलपणा हा अडत होता, असं कुठे वाटतं? मी पहिला मुद्दा आयुष्यात कुठे म्हणजे दचकून नाही चाललोय. हा, ज्या ठिकाणी मला बोलणं गरजेचं आहे त्या ठिकाणी नक्कीच बोललोय, पण ज्या ठिकाणी यार इकडे पाहिलं तर अच्छा हे, तिकडे पाहिलं अच्छा हे, मग आता काय करावं? दोघांची बाजू हे मांडताय, हे एकाकडून खेचताय ते त्याच्याकडून खेचताय, मग त्या ठिकाणी नक्कीच माणूस पेचात पडते काय बोलावं आता. तर अशा ठिकाणी काही गोष्टी, पण तरी मी त्याच्यातून 1 to 1 नंतर मी त्याच्यातला पर्याय काढला की बाबा ऐक, हे तू जे बोलले तुझं बरोबर आहे, पण ह्या सगळ्या गोष्टी अशा म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोघं 1 to 1 बोलायचं, सांगायचं समोरच्याला, ते पटायचं. मी रुचिताला कितीदा बोललो की रुचिता तू बोलते चांगलं, छान बोलते, पण नको ना इतक्या पद्धतीने ह्या गोष्टी जे तो आपण पाहतो किंवा भाऊच्या धक्क्यावर जे काही गोष्टी बोलल्या जातात ती ऐकायची पण. आणि गेल्या हप्ताभरात ती थोडी त्या गोष्टीला ती हे पण करायची की यार खरंय, त्याला मीच नाही बाकीचे पण लोक, सागर दादा पण बोलायचे. तर ह्या गोष्टी 1 to 1 आम्ही बोलून घेत होतो, पण तिथे असं नाही की बाबा मी या मुद्द्यात का बोलू, मग नाही. मी ते आतापर्यंत त्या घरामध्ये तसं मी वागलोच नाही की फक्त जिथे मला योग्य नाही वाटलं मी नाही बोलतो. आणि प्रेक्षकांचं हे म्हणणं आहे की सचिन दादा खूप साधे आहेत, खूप इमोशनल आहेत, पण ते बिग बॉस साठी बनले नाहीयेत. त्यांनी बिग बॉसच्या घरात जाणं हा निर्णय त्यांचा कुठेतरी चुकतोय असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे. तर यावर तुमचं काय say आहे? आणि मला एकच म्हणणं होतं की मागच्या वर्षी मला असं वाटतं सूरज चव्हाण, अभिजित भाऊ होते जवळपास, म्हणजे मी जिथपर्यंत पाहिलं तिथपर्यंत ते पण जवळपास त्यांचा पण स्वभाव शांत होता किंवा जे पण काही होतं त्यांची जर्नी ती तशीच होती. कुठेतरी मला हे वाटायचं की बिग बॉस कडे पाहण्याचा जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन एक अजून चांगला झाला पाहिजे की अरे यार प्रेमळ मन मिळवू लोक किंवा जे पण काही माझ्या माध्यमातून दिसत होतं की ते लोकांना आवडेल, आणि ते आवडलं, खरं म्हटलं नक्कीच आवडलं. त्यांना हे वाटत असेल प्रेक्षकांना की अरे यार तिथे भांडण वगैरे चालतं, नको सचिन कुमार तिथे, म्हणजे एक माझ्या बाबतीत पण तो एक चांगलाच विचार होता, पण एक मला तो एक हे चेंज करायचं होतं की नाही, बिग बॉसच्या घरात असं पण राहील, असं पण वागता येईल, असं पण बोलता येईल, आणि त्याच्यातून मन पण जिंकता येतील, आणि ते केलं आणि प्रेक्षकांना ते नक्कीच आवडलं. अगदीच आवडलंय. मला हे विचारायचं की या घरात आहे ना तुम्ही सगळ्यांची काळजी घेत होते, सगळ्यांची केअर करत होते, पण जी व्यक्ती तुमची काळजी घेत होती आणि तुम्हाला तो गेम समजवत होती अशी राखी, तिच्यावरच तुम्ही पाणी फेकलं आणि हे जे घडलं ते फार चुकीचं घडलं असं सगळ्यांना वाटतंय. तर तुम्हाला काय वाटतं? राखीजी जे मी आताच बोललो मागच्या याला की 4-5 दिवसापासून आहे ना, म्हणजे अरे यार सचिन आपण करू काहीतरी कॉन्टेंटसाठी करू, म्हणजे एक मजा मस्तीचा एक, आणि त्यांचा स्वभाव तोच मजा मस्ती करायची काही गोष्टी, आणि ते त्या पद्धतीनं रोशन आणि मी आमच्याशी त्यांचं जरा की बाबा, कारण त्यांना असं वाटायचं की अरे यांना अजून काहीतरी आपण वेगळ्या पद्धतीने करू, आणि त्या मजा मस्तीमुळे मध्ये ह्या सगळ्या गोष्टी ज्या घडत होत्या त्या गोष्टी त्या घडल्या, आणि नंतर मला ते म्हणजे त्यांचं हे असताना की आम्ही काहीतरी केलं पाहिजे, पण आम्ही थोडंसं थांबलो नाही बाबा, जे काही योग्य आहे त्या पद्धतीने, आणि ते त्या हिशोबाने ते घडलं, ते चालत गेलं. मला ते प्राजक्ताच्या अंगावर पीठ फेकलेलं नव्हतं आवडलं, बरोबर. ऍक्च्युली ते पण त्यांचं ठरलं होतं, ते दिसलंय एपिसोड मध्ये भाऊचे, आणि भाऊनी पण बोलले की ते पण ठरलं होतं अशा पद्धतीने. त्याच्यानंतर ते माझ्या नजरेत थोडंसं मजा मस्तीमुळे त्या सगळ्या गोष्टी, पण मला तरी ते पाणी फेकलेलं नव्हतं आवडलं. मी सॉरी पण बोललो,
त्या तरी बोलल्या, अरे यार हे चालतंय रे, बिग बॉस मध्ये या गोष्टी चालतात, पण ठीक आहे चालतंय, पण ते मला तरी आवडलं नाही असं मी त्यांना बोललो. पण तो एक मजा मस्तीचा भाग होता जवळपास. तुम्ही रोशन, राकेश दादा किंवा तुम्ही दीपाली ताई यांच्या सगळ्यांसोबत होतात, सागर दादा असू दे, या सगळ्यांमध्ये बसायचा, असं कुठेतरी वाटायचं की या टीमचा भाग होता आणि त्यामुळे तुमचा कुठेतरी गेम दाबला गेला आणि त्यामुळे तुम्ही दिसला नाहीत, असं तुम्हाला वाटतंय? नाही, तसं नाही वाटत. कारण आम्ही सोबत होतो, मग सोबत असताना ते दिसतंय, मी नाही दिसत असं नाही. हो ते सोबत काही ठिकाणी आता ते सिनियर लोक होते, राकेश दादा आले, दीपाली ताई झाले, सागर दादा आले, काही काही मला, आणि ऑलरेडी राकेश भाऊ हे पण करून आले होते, OTT बिग बॉस वगैरे करून आले, बऱ्यापैकी मार्गदर्शन पण होत होतं आणि एक मैत्रीच्या नात्यामुळे आम्ही सगळे सोबत होते. मला नाही वाटत की काही गोष्टीमुळे दबलं का काय म्हणून. नाही. या घरात असं काय वाटतं की कोणाशी मैत्री जास्त निभावली गेली? आणि असं असतं ना, काहींचे दाखवायचे दात वेगळे असतात, खायचे वेगळे असतात, असं कोण वाटतं? असं कोणी असं केलंय का की खूप विश्वास ठेवला आणि तो विश्वासघात केला गेला, असं कोणी केलं? माझ्यासोबत तसं काही केलं नाही. एक नॉमिनेशन तो एक खेळाचा प्रकार आहे, आपला टास्क आहे, त्याच्यामुळे मला त्या गोष्टीचा सुद्धा कोणावर असा एक खूप हे नव्हता. आहे बाबा ठीक आहे, तू केलं, मी पण तुला केलंय, किंवा ह्या एक नॉर्मल पद्धतीने मी त्या गोष्टीकडे पाहायचो. पण असं नाही झालं की काहीतरीच आमचं खूप खटाखटी झाली आणि विश्वास ठेवला आणि समोरच्याने विश्वासघात केला, असं माझ्यासोबत कोणी केलं नाही. कारण मी असं वागलो सगळ्यांसोबत की त्यांना ह्या सगळ्या गोष्टी करण्यासाठी त्यांना विचार करावा, म्हणजे विचार करायलाच भाग पडला असतं. पण तसं मी होतो तिथपर्यंत तरी माझ्यासोबत नव्हतं कोणी वागलं. मागे कोणी काही असेल, काही तो विषय वेगळा आहे, पण समोरासमोर जे होतं तेच होतं. कोणी माझ्यासोबत तसं कधी तिथे वागलं नाही. या घरात आता सध्या एक मुद्दा खूप गाजतोय, ते म्हणजे विशाल आणि रुचिताचं प्रेम प्रकरण. तुम्हाला काय वाटतं, ही कोणाची तरी स्ट्रॅटर्जी असू शकते की खरंच ते दोघं एकमेकांच्या प्रेमात आहे? कारण तुम्ही त्या घरात राहिलात आणि तुम्हाला त्यांचं नातं खूप चांगलं जवळून माहित. मी एका ठिकाणी बसणं उठणं, आता मी पण प्राजक्ता आणि मी दोघं बसत होतो बरोबर, एक आमचं पण भाऊ बहिणीचं नातं होतं. कोणाच्या मनात काय आहे ते मला थोडी माहिती, आणि मी त्या गोष्टीकडे कशासाठी लक्ष देऊ. आहे बसताय उठताय असे बरेच असे आता बरेच लोक होते ना असे की 2-2, 3-3 लोक बसायचे, कधी 1 to 1 बसायचे. तर त्याच्यामुळे मला असं पर्सनल गोष्टीकडे मी कोणाकडे तिथे लक्ष नाही दिलं आणि मला ते देण्याची गरज पण नाही वाटली. चोरीचा मुद्दाही या घरात खूप गाजतोय आणि मी आजच एक प्रोमो घेतला, आज पण या घरात चोरी झाली. काय वाटतं यावर, तुमचं मत काय? ते ना त्याच्याकरताच आम्ही उपोषण केलं होतं 30 तासाचं. मी 30 तास जेवलो नव्हतो, मी, आयुष आणि सागर दादा. ते तिथून ते खरे म्हटलं ती सवय पडली आणि आम्ही ते करून सुद्धा की बाबा ह्या घरात आता असं नको घडलं पाहिजे की करेल कोण आणि नाव कोणाच येईल बरोबर. आणि आपण जर प्रेक्षकांसमोर दिसतोय दाखवतोय तर या चोऱ्याचा पाट्या कशासाठी विनाकारण. पण ते काय माहिती काय मेंटॅलिटी होऊन गेली काही लोकांची की असं केलं ना काहीतरीच वेगळे मुद्दे जातील किंवा वेगळे. तुम्ही दिसण्यासाठी नका करू ना असं सगळं काही. तुम्हाला दिसणे, तुम्ही चांगल्या पद्धतीने पण दिसू शकता त्या ठिकाणी. चांगले मुद्दे मांडा, एंटरटेन करा, चांगले तुम्ही इमोशन्स ठेवा, त्याच्यातून पण दिसू शकतं. याच्यातून काय चाबी काढायची इकडे टाकायची, अंडे काढायचे तिकडे लपवायचे, काय अर्थ आहे या गोष्टीला? पण या घरात सगळ्यांची नाती खूप चांगल्या पद्धतीने जपल्यावर असं काय वाटतं की या व्यक्तीशी माझं घराबाहेर आल्यावर नातं टिकणार नाही किंवा मी टिकवणार नाही, असं कोणाशी वाटतं? कोणीच. सगळ्यांची मैत्री इतकं माझं इतकं टोकाचं काही कोणाशी हे नव्हतं. कारण मी तेच सांगतोय, खेळ खेळाच्या जागेवर होता आणि मी खेळ खेळाच्या जागेवर पाहत होतो, पण माणूस माणसाच्या जागेवर पाहत होतो. आणि मी खेळ झाल्यानंतर मी तो विषय जरा मी बाजूला ठेवतो. मुद्दा वाटतो की आपण या घरात खूप ठामपणे खेळलो, पण तो दाखवायला हवा तरी होता आणि तो दाखवला गेला. बरेच मी तेच म्हणतोय, मी अजून सगळेच एपिसोड मी पाहिले. मला विचार करावा लागेल, कारण मी बऱ्याच विचार याच्यासाठी करावा लागेल की मी बऱ्याच मुद्द्यांमध्ये बोललोय, बऱ्याच मुद्द्यांमध्ये मी स्टँड घेतले, त्याच्यामुळे मला विचार करावा लागेल की एखादा आताचा मुद्दा असेल जो वाटतंय की मी दाखवला गेला नसेल.
आता तेच आठवून माझी थोडीशी स्मरणशक्ती बी थोडी, कारण गोष्टी इतक्या घडत होत्या की एक 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 गोष्ट आठवण्यासाठी जरा आता थोडा स्टॉप घ्यावा लागेल या गोष्टीचा, म्हणजे तुमचा टाइमपास नाही होणार. अगदीच. पण या घराने तुम्हाला एक गोष्ट प्रामुख्याने शिकवली आहे, जी आयुष्यभर आता तुम्ही ती शिकलात, अशी कोणती गोष्ट आहे? काय ना, ह्या घरात आल्यानंतर डायरेक्ट जीवन म्हणजे ते जग असं वाटत होतं हे वेगळं जग आहे. फॅमिली दूर, मित्र दूर, सगळं म्हणजे सगळंच एकदम वेगळ्या पद्धतीनं, पण एक स्वतःचा म्हणजे स्वतःसाठी आधार बनून राहायचं, स्वतःसाठीच आधार बनायचं, स्वतःलाच खंबीर बनवायचं, हे त्या घरात शिकलो. आणि रोशन तुमचं नातं सगळ्यांना आवडतं आणि खूप छान पद्धतीने ते नातं होतं. त्यांना काय सांगायला आवडणार आहे किंवा रोशन आणि तुमच्या नात्याबद्दल काय सांगाल? नक्कीच. आता इथं गेल्या काही दिवसांमध्ये सगळ्या महाराष्ट्राने पाहिलं, मी तेच बोललो, इथे येतो पोरगा रोशन. खूप म्हणजे आता म्हणजे बोलत असताना सुद्धा हृदय भरून येतंय. इतकं गोड, इतकं आमचं बोलणं, इतकं त्याच्या इमोशन्स माझ्याकडे, माझ्या त्याच्याकडे. आणि नाही का, त्याला जर त्रास झाला तर तो मला व्हायचा त्या ठिकाणी, त्याच्या डोळ्यातून पाणी निघायचं तर ते मला राहवल्या जात नव्हतं. मला जर काही वाटतंय तर त्याला, अशा बऱ्याच काही गोष्टी. तो मी एका बेडवर झोपलो बरेच दिवस, तो दादा झोपा असं डोक्यावर थापडणं, जे मला झोप लागत नव्हती, कारण थोडं विचार उद्या काय, आज दिवसभर काय घडलं, त्याच्यातून माझी झोपच उडून गेली. तर तो मला आहे ना, दादा झोपा, काही मग डोक्यावर थापडणं, एक इतकं म्हणजे त्यांनी जीव लावला. मी पण त्याला इतका जीव लावलाय ना. मी त्याला मोठ्या भावाचा, तो नेहमी बोलायचा की माझ्या मोठ्या भावाचं नाव सचिन आहे आणि तुमचं पण नाव सचिन, मी तुम्हाला त्या नजरेनं त्याच भावनेनं मी पाहतो. मी त्याला तेच बोललो, मी त्याला शब्द दिलाय की मी हे नातं, मी जिथपर्यंत इथे तिथपर्यंत नाही, हे आयुष्यभरासाठी त्याच्याशी नातं जोडलंय. मग करण असेल, आयुष असेल, आता प्राजक्तामध्ये, हे लोक अफलातून होते, स्वभावानं, मनानं दिलदार लोक होते. आणि म्हणजे वेगळंच या लोकांशी माझं खूप नातं होतं. या बिग बॉसच्या घरातल्या जर्नीवर एक गाणं डेडिकेट करायचं असेल तर ते सचिन सर कोणतं गाणं डेडिकेट करतील? मी आहे ना, ऍक्च्युली तिथे एक गाणं लिहिलं होतं, आता माझ्या लक्षात नाही, पण एक 2 लाईन मी म्हणतो. माले बिग बॉस मध्ये जावानी भलती हाऊस, माले बिग बॉस मध्ये जावानी भलती हाऊस, तुम्हाला सांगतो मी एक एक मजान मौज, तुम्हाला सांगतो मी एक एक मजान मौज. मग तिथली ती मजा, मौज, या सगळ्या गोष्टी माझं ते लिहिणंच अपूर्ण राहिलं. पण मी लिहिल मी ते गाणं, कारण ते गाणं मला दाखवायचं लोकांना की माझी जर्नी त्या ठिकाणी कशी राहिली काय. आणि आम्हाला सगळ्यांना हे गाणं ऐकायलाही फार आवडेल. सो माझ्याकडे काही टॅग्स आहेत, ते तुम्ही कोणाला द्याल हे सांगायचंय. डबल ढोलकी या घरात. डबल ढोलकी, सोनाली होती. मला रडूबाई कोण होती? तन्वी. शातीर कोण आहे? सागर भाऊ आहे. कामचोर कोण आहे? कामचोर मी पण सगळेच काम करायचे. चुगलीखोर कोण? चुकल्या तर बऱ्याच लोकांच्या त्या ठिकाणी दिसल्या. असं पर्टिक्युलर नाही कोणाचं सांगू की खूप काही चुकल्या करत. फेक पर्सनॅलिटी. या घरात चोर कोण आहे? चोर आता ते सुरुवातीला तर अनुश्रीनी खूप राडा केला या गोष्टीमध्ये, पण ती एक तिच्या नजरेने ती मज्जा येते तिला ते करायला, ते त्या हिशोबाने ते चाललं. आणि ते नंतर मला दिसलं एपिसोड मध्ये की ते म्हणजे लोकांना दिसून गेलं होतं, लोकांना तिने दाखवून काही गोष्टी. अगदीच. आणि थँक्यू सो मच आणि ऑल द व्हेरी बेस्ट तुम्हाला पुढच्या सगळ्या जर्नीसाठी. थँक्यू, धन्यवाद. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.